नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. उशिरा उठल्याचा संघर्ष. आज काय झालं ते सांगतो. थंडी इतकी जास्त होती की रजईने मला अक्षरशः हॉस्टेज ठेवलं होतं. अलार्म वाजत होता, पण माझा मेंदू म्हणत होता आज नाही, उद्या उठू. शेवटी उठलो तेव्हा वेळ आधीच माझ्यावर हसत होती. मग काय, एका हातात ब्रश, दुसऱ्या हातात मोबाईल आणि डोक्यात एकच विचार, आज ट्रेन मिळेल का. स्टेशनला पोचलो आणि काय पाहतो तर AC ट्रेन आली होती. आता AC ट्रेन आली की काय होतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. मागच्या सगळ्या ट्रेन म्हणतात आज आम्ही सुट्टीवर आहोत. AC ट्रेन पकडायचा विचार केला, पण ते आपल्यासाठी नाही. कारण AC म्हणजे लाईन, शिस्त, शांतपणा आणि आपली सवय आहे. धावत ये, उडी मार आणि चढ. लाईनमध्ये उभे राहणं म्हणजे आपल्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध. म्हणून AC ट्रेनला बाय बाय करून नेहमी पुढची ट्रेन लेट आणि आपल्या प्लॅटफॉर्म उभं राहून आयुष्याचा विचार करत राहिलो. चालता चालता चिखलादेवीचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. पण थांबा, आज बससुद्धा लेटच होती. बसमध्ये बसल्यावर जबरदस्त भूक लागली, म्हणून पटकन डबा काढला आणि माझा फेवरेट फोडणीचा भात. मला वाटतं ही माझी पनिशमेंट आहे, कारण रात्री जेवण केलं नव्हतं. एवढं सगळं स्ट्रगल करूनसुद्धा आज ऑफिसला ऑन टाईम पोचलो. फ्रेश झालो, चहा प्यायलो आणि कामाला लागलो. आणि काय, बघता बघता 2 वाजले. लंचसाठी गेलो आणि तिथेसुद्धा खूप गर्दी होती. माझा फेवरेट गुलाबजाम आणि पनीरची भाजी. मग काय, विचार नाही केला, पटकन जेवलो. जेवणानंतर थोडं चालायला खाली गेलो. 2-4 फेऱ्या मारून वर आलो आणि लगेच कळलं डोकं दुखायला लागले. मग घरगुती उपाय ऑन केला. थोडासा लसूण तेलाचा वास घेतला, डोकं शांत झालं आणि परत एकदा चहा प्यायलो. बघता बघता ऑफिस टाईम संपला आणि परतीचं स्ट्रगल सुरू. खूप ट्रॅफिक होतं. थोडा उशिरा घरी पोचलो, पण घरी जाऊन थेट झोप मोड ऑन. आज इतकंच मंडळी. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये.